आजच्या बैठकी आजच्या सुनावणीच्या दरम्यान येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आपल्याला माहित असेल की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्यात देखील नकार दिला होता आणि सोबतच शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली होती। त्यामुळे या निर्णयाच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्ट काय दिशानिर्देश देते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी। आणि आता पाहूयात आणखी एक महत्त्वाची बातमी। महायुतीच्या जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे। राज्यातील भाजपच्या नेत्यांची दिल्लीतल्या केंद्रीय मंत्री दानवेंच्या निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीत राज्यातील भाजपच्या लोकसभेच्या जागांवरती चर्चा करण्यात आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीनंतर फडणवीसांनी मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळणार असल्याची माहिती दिली। तर दुसरीकडे अमित शहांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली आणि महाराष्ट्राबरोबरच आणखी 4 राज्यांच्या उमेदवारांवरती या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे। तसंच राज्यात काही ठिकाणी उमेदवार बदलण्यावरती बैठकीत चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते आहे। तसंच राज्यातील 48 मतदारसंघांबाबत विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। या चर्चेचा प्रस्ताव निवडणूक समितीच्या बैठकीतही मांडणार असल्याचं कळतंय। यादीच्या वेळेस बघितलं असेल जिथे अलायन्सेस आहेत त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाही, कारण अलायन्सेसमध्ये जे पक्ष सोबत अलायन्समध्ये असतात त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असतं। पहिल्या यादीमध्ये जिथे